आता पोरीने काय प्राप्त केलं काका पण आहेत परफेक्ट बरोबर बीच में सबको थोड़ा देना दीपक भाई तेरे मोबाइल पे हर पक्ष के लोग यहाँ पर आपको शुभकामनाएं देने आए, क्या कहेंगे इसमें? नहीं, यहाँ पर तो मैं तो ऐसा नहीं कहूँगा कि पक्ष के, लेकिन हर घराने से, हर मुमरा के लोगों से, हर वो लोग जो मुझ पर, मेरे परिवार के ऊपर मोहब्बत करते, वो सभी लोग मुझे शुभकामनाएं देने आए। अभी कुछ पहले यहाँ के आमदार साहब ने कहा कि ये दिन बहुत अनमोल होता है, क्योंकि अगर बढ़ता भी है तो आने वाले वर्ष के लिए बड़ी उम्मीदें देके जाता है। मैं लेता हूँ मराठी सर मराठी निकाल नरेंद्र एक मिनिट आहे सर, आज तुमचा वाढदिवस आहे, तुमचा वाढदिवस आहे, सगळ्या पक्षाचे लोक इथे दिसण्यात आले, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी काय म्हणणार? नाही, मी पक्षाच्या म्हणण्यापेक्षा मुंबऱ्यातील सर्व तळागाळातील लोक आणि माझ्या परिवारावरती प्रेम करणारी लोक आवर्जून मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। पक्ष हा आपल्या जन्मानंतर येतो आणि आज माझा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे, म्हणून लोक मला अजून आयुष्य भरभराटीचं जावं यासाठी शुभेच्छा द्यायला आलेले आहेत। सर्व परिवाराची, माझे जवळची सर्व लोक या ठिकाणी आहेत, मित्र आहे, परिवार आहे, सर्व या ठिकाणी एकत्र आहेत। सुधीर भाई, त्यासोबतच पाहिल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड देखील तुमच्या वाढदिवसात या ठिकाणी आले होते, काय सांगणार त्याबद्दल? नाही, ते वरिष्ठ आहेत, ह्या प्रभागाचे आज ते आमदार आहेत, त्या निमित्ताने ते या ठिकाणी गणपती असो, नवरात्र असो येत असतात। आज शुभेच्छा द्यायला त्यांना असं वाटलं सुधीर भगतला खूप उदंड आयुष्य लाभो म्हणून त्यांनी परिवारासहित त्या ठिकाणी ते आले होते। असा देखील प्रश्न उपस्थित होतो, काय तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता दर्शवली जाते, त्या संदर्भात कुठे ना कुठे जितेंद्र आव्हाड यांनी तुमची जवळकी? तसं बघायला गेलं, आज वाढदिवसाचा सण आहे, सर्व लोक सण आहे म्हणून एक साजरा करतात, परंतु मी पक्षाचा विषय काढला तर मी सांगू, महाविकास आघाडी आमची, आम्हाला जिथे संधी भेटेल तिथे आम्ही त्या ठिकाणी ती भूमिका घ्यायला तयार आहे। सर, गणपतीची वेळी जे आहे राजन खिळे यांच्या घरी जे आहे आमदार सुभाष भोयर दिसण्यात आले, तेव्हा असं चर्चामध्ये चालली होती का आपण हा पक्ष सोडून शरद पवार अजितदादा पवार नजीब मुल्ला हा पक्ष जोडण्याचा असं मुंबईमध्ये चर्चा आहे, आपलं काय आहे? त्या चर्चेला काय अर्थ नाही आहे। लक्षात ठेवा, आम्ही तुफान आहेत आणि आम्ही नमेश प्रत्येक वेळेस आम्ही तुफानासारखे लढलेलो आहेत आणि कुठं झुकत नाही आहेत आणि आम्ही सरळ समोर जायला तयार आहेत। सुभाष भोईर साहेबांनी उद्धव साहेबांच्या पक्षातून 2दा इलेक्शन लढवलेले आहेत, मी देखील इलेक्शन लढवलेले आहेत आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून या इलेक्शनला देखील समोर जाऊ।